नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स। देवाने पेरूची बी बनवताना आधी ती माणसाच्या दाढेत घट्ट बसते की नाही हे तपासून मगच बनवली असणार। भाई, इतना क्यों नाच रहे हो? किसी आदमी के पास 100 ग्राम से ज़्यादा सोना होगा तो सरकार जब्त कर लेगी, इसलिए नाच रहा हूँ। तो नाच क्यों रहा है? तेरा सोना जब्त कर लेंगे पगले। भाई, मेरी बीवी का नाम सोना है और वो 85 किलो की है। मराठीत पतीच्या बहिणीसाठी वंस हे संबोधन कुठून आलं असेल? वर्षातून एकदाच वंस यावं असं जिच्याबद्दल वाटते ती वंस। मंडळी, पटकन एक लाईक, कमेंट आणि शेअर करा। मुलगी: माझ्या पोटात कळ येते डॉक्टर, काल काय खाल्लं होतं? मुलगी: पिझ्झा, बर्गर, मंचुरियन, फालुदा विथ आईस्क्रीम। डॉक्टर: हा दवाखाना आहे, फेसबुक नाही, इथे सर्व खरं खरं सांगायचं। मुलगी: शिळा फोडणीचा भात। तिला भेटलो तर 500 जातील, प्रचाराला गेलो तर 500 येतील। तिला भेटू की प्रचाराला जाऊ? पुणेरी माणूस: वेड्या, तिला घेऊन प्रचाराला जा, 1000 भेटतील। दीपावली धमाका: दुकानदार: कशी साडी दाखवू? महिला: शेजारीन जळून जळून मेली पाहिजे अशी द्या। पुणेकर: अहो, अजून बिस्किटे घ्या ना। पाहुणा: नको हो, आधीच मी 5 खाल्ली आहेत। पुणेकर: तशी तुम्ही 6 खाल्ली आहेत, पण अजून खा की, इथे कोण मोजत बसले? एक पुणेकराने बंगल्याबाहेर एक पाटी लावली, वस्त्रपात्र प्रक्षालिका पाहिजे। जो तो ही पाटी वाचून विचारात पडायला लागला की बुवा, याचा नेमका अर्थ काय? आता विचारायचे तर कुणाला? दुसऱ्याच दिवशी एका जाणकार चाणाक्ष पुणेकराने त्या बंगल्याबाहेर शेजारीच एक टेबल मांडले आणि त्यावर एक पाटी लटकवली। शेजारी लिहिलेल्या पाटीवरील मजकुराचा अर्थ पाहिजे असल्यास खालील क्रमांकावर 10 रुपयाचे डिजिटल पेमेंट करावे, मेसेजद्वारा उत्तर मिळेल। ज्यांनी ज्यांनी पेमेंट केले त्यांना त्यांना मेसेज मिळत राहिला। धुणे भांडी करायला बाई पाहिजे। बरं झालं आमच्या वेळी व्हॉट्सअप नव्हतं, नाहीतर आमच्या आईवडिलांनी कोणत्या तोंडाने आमची मार्कशीट स्टेटसला ठेवली असती। एक उंदीर दारूच्या ड्रमातून फुल नशेत बाहेर निघाला आणि झोपलेल्या मांजरीच्या तोंडावर लाथ मारून म्हणाला, बाई, वाड्यावर या। जगातल्या 2 खोट्या गोष्टी: एक, महिला 2 मिनिटात तयार होते आणि दुसरं, पुरुष 2 मिनिटात घरी आलो। तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आणि आपल्या या चॅनलला लाईक करा, खूप सारं शेअर करा, जेणेकरून सर्वांना हसण्याचा आनंद मिळेल। आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही। आणि हो, हाईप पण नक्की करा। आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले प्रोडक्ट्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर चेकआउट करा। भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।